विद्यार्थी मित्रांनो, कन्सेट अकॅडमी 10th या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं केपलरचे तिन्ही लॉ आणि न्यूटनचा युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनचा लॉ, त्याचं एक्सप्लेनेशनही पाहिलं होतं. युनिट, फॉर्म्युला आणि स्टेटमेंट याचं एक्सप्लेनेशन. आता आपल्याला पाहायचं आहे की न्यूटननी ज्या केपलरच्या थर्ड लॉवरून त्याचं इनव्हर्स स्क्वेअर रिलेशन घेतलं आहे, त्याचं दोन पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथे पाहायचं आहे. न्यूटननी असं मांडलं होतं की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्या दोन वस्तूंच्या अंतराच्या वर्गाशी इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. तर त्याला सुचलं कशावरून, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आता देणार आहे. आता आपण असं समजून घेतलं आहे की आपला कुठलाही ऑब्जेक्ट जो आहे इट इज मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. सो when anything is moving in circular motion, it is possible only by the centripetal force. सो आपण असं इमॅजिन करू, आपण जी वस्तू घेतली आहे त्याचं ऑब्जेक्टचं जे मास आहे ते m1 आहे, जी स्पीड त्या ऑब्जेक्टची आहे ती v आहे, आणि ज्या रेडियसनी त्या सर्कलचं जे रेडियस आहे, ज्या पाथवरून तो ऑब्जेक्ट फिरतो आहे तो r आहे. मग आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहितीच आहे, F = mv²/r. आपण याला नंबर 1 स्टेटमेंट मानू. समजा इफ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर पाथ इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स इज F आणि F म्हणजे mv²/r. आता आपल्याला एक विचार करायचा की एखादं प्लॅनेट सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे आणि ते सूर्याभोवती रिव्हॉल्व होत आहे. मग त्याचं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कशा पद्धतीने 1/r² आहे, F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r², ते आपल्याला पाहायचं आहे. Suppose distance traveled by the planet in one revolution, it means a perimeter of that orbit. It means the orbit is in a circular shape. So perimeter of circular shape is called c. C means the circumference, and the formula of circumference is 2πr. And r is the radius of that orbit. T is time taken for one revolution. म्हणजे जो प्लॅनेट त्या सर्क्युलर पाथभोवती फिरणार आहे त्यासाठी त्याला लागणारा जो वेळ आहे टी, तो म्हणजे टी, कॅपिटल टी आहे. केपलरचा थर्ड लॉ आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू केपलर थर्ड लॉ, जो केपलरचा थर्ड लॉ आहे तो त्याचा जो टाईम आहे त्याच्याशी तो डायरेक्ट स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे, आणि क्यूबला t² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r³. यानुसार मग आपण कॉन्स्टंट k t²/r³ इज k कॉन्स्टंट असं धरतो, आणि या कॉन्स्टंटचाच उपयोग आपल्याला दोन्ही एक्सप्लेनेशनमध्ये करायचा आहे. स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की स्पीड v इट मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाईम टेकन. डिस्टन्स इज अ सर्क्युलर path, therefore distance travel it means circumference, and time taken it means for the revolution. So speed is equal to 2πr/t. We know that F is equal to mv²/r as we see in statement 1, and value of v is equal to 2πr/t. So if we substituting the value of v in the equation above, आपण आता v ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, v is equal to 2πr/t आणि F is equal to mv²/r. आपण F is equal to m, ज्या ठिकाणी v दिलेलं आहे v² त्या ठिकाणी आपण 2πr/t याचा स्क्वेअर करणार आहोत, आणि ह्या खालचा r जशाला तसा. मग mला m, 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर π² आणि rचा स्क्वेअर r²,
आणि या टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर, आणि हा जो छेद आहे आर, तो छेदाचा छेद असतो. यानुसार मग टी स्क्वेअर इंटू आर वर झालेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण वरचा आर स्क्वेअर आणि खालचा आर हे कटल्यानंतर उरेल फक्त आर, आणि आपल्याला मिळेल 4 इंटू एम इंटू पाय स्क्वेअर इंटू आर अपॉन टी स्क्वेअर. So this is the third statement. We have to multiply by it by upon r square upon r square. आता r square upon r square म्हणजेच काय, एक. कुठल्याही संख्येला एकाने गुणलं तर काही फरक पडत नाही, पण आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी थोडंसं नाटक करायला लागतं, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी आपण त्यावरच्या स्टेटमेंट 3ला मल्टिप्लाईंग बाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरनी करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते मिळणार आहे. सो 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मग आता आपण 4f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर, वरचा आर आणि आर स्क्वेअरचा गुणाकार होईल आर क्यूब, तो इकडे घेतला, खालचा टी स्क्वेअर इकडे घेतला. मग एका बाजूला आपल्याला मिळाला 1 अपॉन आर स्क्वेअर. मग काय बनलेलं आहे, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. लक्षात आलं तुमच्या ते कसं केलं ते? नीट एकदा सावकाश वाचा, पुन्हा एकदा बघा. आपण काय केलेलं आहे, एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. मग ज्या ठिकाणी व्ही आहे त्या व्हीच्या ठिकाणी आपण 2 पाय आर अपॉन टी किंमत सबस्टिट्यूट केली. व्हीचा स्क्वेअर असल्यामुळे त्याचा स्क्वेअर केला. मग आपल्याला मिळालेलं आहे एम. 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर, आणि मग छेदाचा छेद असतो, यानुसार आपण आरला वर घेतलं आणि वरचा आर स्क्वेअर आणि खालचा एक आर हे भागाकार होऊन वरती फक्त एक आर उरलं. मग आपल्याला एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर मिळालं. मग आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपण त्याला आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं, आणि आपल्याला फायनली इथे मिळालं आहे एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला माहितीच आहे केपलरचा कॉन्स्टंट जो आहे तो आहे के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. पण आपल्याला इथे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब मिळालेलं नाही आहे, तर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर मिळालेलं आहे. याचा अर्थ तो त्याचा इन्व्हर्स आहे, म्हणजे 1 अपॉन के. जसं के हा कॉन्स्टंट आहे त्याच पद्धतीने 1 अपॉन के हा पण कॉन्स्टंटच आहे. आता आपण बघू की वरच्या एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर या भागामध्ये 4 हे तर कॉन्स्टंट आहे, मास कधीच बदलत नाही म्हणून तेही कॉन्स्टंट. पाय स्क्वेअर ही पायची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे, तीही कधी बदलत नाही. आणि अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर हा पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे एफच्या बरोबरचे 4m पाय स्क्वेअर आणि आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट झालेली आहे. आपण मग सगळेच्या सगळे कॉन्स्टंट जर रिमूव्ह केले तर आपण जसं प्रपोर्शनलचं चिन्ह करतो तेव्हा ते काढण्यासाठी इक्वल टू करताना कुठल्या तरी कॉन्स्टंट निघून आणि प्रपोर्शनलचं चिन्ह निघून जातं. आपण त्याच्यात उलट करतोय, इक्वल टूचं चिन्ह काढून टाकतोय आणि सगळे कॉन्स्टंट बाजूला काढून मग आपल्याला मिळतं आहे एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द इन्व्हर्स एफ inversely proportional to 1 upon r square. This is the inverse square relation of Kepler's third law help to न्यूटन. अशा पद्धतीने न्यूटनला याची मदत झाली आणि न्यूटनने हे सिद्ध केलं की कुठल्याही दोन वस्तूमधलं जे अंतर आहे
त्या ते फोर्स हा दोन्ही वस्तूतल्या अंतरातल्या वर्गाशी व्यस्तानुपाती म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. हे केपलरच्या थर्ड लॉमुळेच सिद्ध झालं आहे. आपण काल जे मागच्या व्हिडिओत जे फॉर्म्युला लिहिला होता त्याच्यात आरच्या ऐवजी डी लिहिलं होतं. तर आपण सपाट वस्तू असतील, सर्क्युलर पाथमध्ये नसतील, त्याच्यातलं अंतर डिस्टन्स डी या रूपात पण लिहू शकतो आणि सर्क्युलर पाथ असेल तर ते आर पण मानलं जाऊ शकतं. यानुसार आपण असे म्हणू शकतो एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/d² इन युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपण हेच एक्सप्लेनेशन दुसऱ्या एका पद्धतीने बघणार आहे. ही पण पद्धत अगदी सोपी आहे. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करता येत असते. आपण आधी जी पद्धत पाहिली ती आपल्या टेक्स्टमध्ये दिलेली आहे. कदाचित तुमच्याकडे पुस्तकं असतीलही, तुम्ही ती कोणाची घेतली असतील. तर ते जेव्हा अभ्यास करता हे जर शिकवून झाल्यावर एककडे पुस्तकातही बघा. तुम्ही लिहून तर घेता याची मला आता खात्रीच आहे की तुम्ही लिहितच आहात. पण लिहिल्यानंतर ते चेक करा. आणि आता ही दुसरं एक एक्सप्लेनेशनची पद्धत मी समजावते, ती पण लक्ष देऊन ऐका. आता एकदा समजलं आहे मॅडम काय करायचं, पुन्हा पुन्हा तेच तेच असं करू नका. एखादी गोष्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण दाखवू शकतो. तर तुम्ही इथे लक्ष द्या. आता इथे आपण पुन्हा काय बघतोय, एक्सप्लेनेशन फॉर इनव्हर्स स्क्वेअर रूल बाय द केपलर हेल्प्स टू द न्यूटन. सो पुन्हा तेच एफ इज इक्वल टू mv²/r. मग आता त्यांनी आपण ह्या वेळेस काय केलं आहे की एक एक कॉन्स्टंट रिमूव्ह केला आहे. मग याच्यातला एम जो कॉन्स्टंट आहे तो बाजूला काढला आणि एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू v²/r मिळालं. आता आपल्याला दुसरं पण फॉर्म्युला माहिती आहे, v इज इक्वल टू 2πr/t. यातला 2π कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे, तो रिमूव्ह केला. मग v इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r/t असं मिळालं. मग वरती एम कॉन्स्टंट एकदा आली काढला, ह्या 2π कॉन्स्टंट काढला. मागच्या पद्धतीत आपण एकदम सगळं काढलं होतं कॉन्स्टंट. इथे आपण एकेका स्टेपनी आधी एम हा कॉन्स्टंट वेगळा केला आहे, मग 2π हा कॉन्स्टंट वेगळा केलेला आहे. आता पुन्हा एकदा मग आपण v इज प्रपोर्शनल टू r/t. मग बाय टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचा आपण स्क्वेअर घेणार आहोत. कारण आपल्याला v² व्हॅल्यू पुढे सबस्टिट्यूट करायची आहे, त्यामुळे आपण त्याचा स्क्वेअर घेऊ. v² इज प्रपोर्शनल टू r²/t². मग जसं मागच्या वेळेस आपण r²/r² गुणलं होतं, इथे थोडं वेगळं नाटक करायचं आहे, मल्टिप्लाइंग बाय r/r. पुन्हा तेच r/r म्हणजे 1. जसं r²/r² इज 1, सेम वे r/r इज ऑल्सो 1. So v² is proportional to r²/t² into r/r. मग आता v² इज प्रपोर्शनल टू हा r² आणि r यांचा गुणाकार r³ झाला. t² ला t² राहिलं. मग मी काय केलं, r³ एकीकडे घेतलं आणि t² घेतला आणि हा 1 या r² ऐवजी 1 लिहिला आणि इथे r. मग v² इज प्रपोर्शनल टू r³ into 1/r. बट आपल्याला माहिती आहे की r³ इज अ केपलर कॉन्स्टंट. मग तो कॉन्स्टंट रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळतं आहे, v² इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ v² इन द f इज इक्वल टू प्रपोर्शनल टू v²/r. आणि मग इथे आपण v² व्हॅल्यू 1/r आहे ठेवली. f v² ऐवजी 1/r. आपला आधीच्या पहिल्या सूत्रातला 1/r खाली आहेच. मग 1 × 1 1, r × r r². अशा पद्धतीने आपण पुन्हा ते सिद्ध केलेलं आहे. दोन्ही पद्धती तशाच आहेत. इथे प्रत्येक पायरीला इथे पहिला एम हा कॉन्स्टंट रिमूव्ह केला,
मग 2 हा कॉन्स्टंट रिमूव्ह केला आणि नंतर r² / t² रिमूव्ह केला. पायरीने कॉन्स्टंट रिमूव्ह करून आपण हे सिद्ध केलं आहे. दोन्ही पद्धती सोप्या आहेत आणि वाचून लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं आपल्या जीवनातलं महत्त्व काय. ॲक्च्युली आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत असतात आणि फ्रिक्शनल फोर्स आहे, इतर मस्क्युलर फोर्स, बऱ्याच प्रकारचे फोर्स आहेत. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो प्रत्येक बॉडींवर ॲक्ट होत असतो. पृथ्वीवरच्या युनिवर्समधल्या प्रत्येक गोष्टीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतच असतो. पण ॲक्च्युअली तो कुठल्याही 2 वस्तूंशी जेव्हा निगडीत असतो, ज्यांचं मास खूप कमी आहे, तो इतका विकर असतो की त्याचा आपल्याला फोर्स जाणवतच नाही. तरीसुद्धा गंमत बघा की आपलं जे पूर्ण युनिवर्स आहे, युनिवर्समधली प्रत्येक गोष्ट आहे, त्याला कंट्रोल करण्याचं काम हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतो आणि त्याचं भविष्य ठरवतो. तुम्हाला माहितीच आहे, सध्या एक चर्चा आहे की कुठला तरी ॲस्टेरॉइड पृथ्वीकडे झेपावतोय. आता हे सुद्धा कशामुळे? कदाचित त्याच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी जास्त झाल्यामुळे. तर सगळं हे विश्वातल्या पूर्ण चलनवलन आहे, याच्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कारणीभूत ठरतो आहे. मग आपल्याला प्लॅनेट्स, स्टार्स किंवा युनिवर्समध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यांचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा परिणाम आहे, तो का जाणवतो? कारण त्यांचं जे मास आहे ते खूप अबंडंट, खूप जास्त आहे. आता लक्ष द्या. ॲक्च्युली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन द नेचर, but that gravitational force controls the universe and decides its future because masses of planets, stars and other constituents of the universe are very huge, big or abundant. सो आता इथे आपण 2 एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत की त्यांचा अनुभव कसा असतो. मास कमी असल्यावर काय असतं आणि मास जास्त असल्यावर काय असतं. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्याही 2 वस्तू, एकाच बेंचवर ठेवलेल्या 2 पेन, 2 कंपास, 2 पुस्तकं, 2 व्यक्ती एका टेबलवर, 2 जवळच्या खुर्च्यांवर बसलेल्या, किंवा पृथ्वी, चंद्र, ग्रह, तारे, सगळं काही, कोणत्याही 2 वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकांशी ते ॲक्ट होत असतो आणि ते ऑब्जेक्ट एकमेकांना ॲट्रॅक्ट करतही असतात. परंतु त्यांच्या मासनुसार त्याचा आपल्याला अनुभव येतो किंवा मग आपल्याला ते जाणवतच नाही. आता कोणत्याही 2 वस्तू खेचतात. आपण बघतो की एकाच टेबलवर जर 2 पेन ठेवल्या तर एकमेकांना ओढतायत का? तर नाही, कारण तो खूप वीकर आहे. पण चंद्र आणि पृथ्वी या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो हे जाणवतं आहे आपल्याला. ते कसं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. पण आता आपण 2 उदाहरणं बघणार आहोत की ज्याच्यामध्ये मास कमी असल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा वीक असतो आणि मास अबंडंट झाल्यावर तो कसा वाढतो. तर एक्झाम्पल नंबर 1 आता आपण बघू. महेंद्र नावाचा एक मुलगा आहे. त्याचं मास M1 मानू ते 75 किलोग्रॅम आहे, 75 kg. मास ऑफ विराट M2, विराट नावाच्या मुलाचं मास M2 हे 80 किलोग्रॅम आहे. ते दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, F इज इक्वल टू G M1 × M2/r². आता जीची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, ही पाठ करून ठेवायची बरं का. 6.67 × 10⁻11 Nm²/kg². 6 तर आपण फॉर्म्युला त्या व्हॅल्यू पुट करू. 6.67 × 10⁻11 × 75 × 80/1². आता 1² किंमत तर 1 आहे. मग 6.67 × 75 × 80 यांचा गुणाकार करून आणि 10⁻11 घेऊन मग या पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपण
त्याची व्हॅल्यू 4.002 इंटू 10⁻⁻7 एन मिळाली. आता ही 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन ही व्हॅल्यू खूपच वीक आहे, खूप छोटी आहे. त्यामुळे विराट आणि महेंद्र एकमेकांच्या जवळ बसलेले आहेत, तरी ते एकमेकांना कोणीही ओढत नाही, कारण तो फोर्स खूप वीक आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत. आपली पृथ्वी खूपच जड आहे, सगळ्यांना माहिती आहे. मास ऑफ अर्थला आपण आता M1 मानू. तिचं मास आहे 6 इंटू 10⁻24 kg. आता पृथ्वीवर आहे विराट, छोटासा विराट आहे पृथ्वीच्या मानाने, तो M2 आहे, त्याचा मास 75 kg आहे. आणि पृथ्वीचं आणि विराटपासूनचं अंतर म्हणजेच बघा की रेडियस ऑफ द अर्थ 6.4 इंटू 10⁻6 मीटर आहे. आता याच्यानुसार आपण पुन्हा एकदा अकॉर्डिंग टू न्यूटन लॉचा फॉर्म्युला लिहू. F=G M1 इंटू M2 अपॉन R². जीची व्हॅल्यू टाकली, विराटच्या मासची व्हॅल्यू, अर्थच्या मासची व्हॅल्यू, त्यांचे रेडियसचा स्क्वेअर केला. मग आपण फक्त अंक एकीकडे घेतले, 10⁻⁻11 10⁻24 आणि खाली याचा स्क्वेअर करायचा आहे म्हणून 6.4 इंटू 6.4 आणि 10⁻6 स्क्वेअर आहे म्हणून 6 2 = 12 10⁻12 असं घेतलं. आता यांचा गुणाकार केला, यांचा गुणाकार केला, यांचा भागाकार केला. आता आपल्याला माहिती आहेत इंडायसेसचे लॉ, त्यानुसार 24 आणि -11 ह्यांच्यामध्ये वजाबाकी होईल आणि ते 12 येईल आणि मग खालचा पण 12 वर जाऊन मायनस होईल आणि यांचं जे कॅल्क्युलेशन येईल तुम्ही ते करून बघा, ते 733 न्यूटन आहे आणि त्याच्यामुळे ते खूप जास्त आहे. म्हणून पृथ्वी विराटला ओढते, म्हणजे विराटनी उंच उडी जरी मारली तरी तो हवेत तरंगणार नाही आहे, तो पुन्हा खाली येणारच आहे. पृथ्वी आपल्याला जमिनीवरच ठेवते, कारण ती आपल्याला खाली ओढत असते. अशा पद्धतीने जर दोन्ही वस्तूंचं मास खूप कमी असेल तर त्यांचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खूप निग्लिजिबल किंवा व्हेरी स्मॉल येतो, म्हणून त्यांच्यातलं अट्रॅक्शन फोर्स आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा मास खूप वाढत जातं तर त्याचं अट्रॅक्शन फोर्सची आपल्याला खूप जाणीव होते, ते खूप अबंडंट असतं. बरं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजलंच असेल, तुम्ही आता हे सगळं लिहून घेतलंही असेल किंवा सावकाश बघत लिहून घ्या आणि काय अडचण असेल तर मला पुढच्या लेक्चर कळवा. आणि आता लक्षात ठेवा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.